या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। गेल्या 4 दिवसांपासून चालू असलेला मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जुना पुणे नाका स्मशानभूमी शेजारी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। शनिवारी रात्री 12:30 ते 1 दरम्यान रिक्षाचालक सतीश सुनील शिंदे हे आपली रिक्षा MH13 CT 0641 ही घेऊन घराकडे जात असताना जुना पुणे नाका स्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या जुन्या दगडी पुलाच्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी घटनास्थळी भेट दिली। तेथील परिस्थितीची माहिती घेऊन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे ही माहिती कळवली आणि घटनास्थळी तातडीनं योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली। सोलापूर महापालिकेचे नगर अभियंता आणि आरोग्य अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे सोलापूरकरांवर शहरात पाणी तुंबण्याचं संकट ओढवलं आहे। नाले सफाई चांगल्या पद्धतीनं झाली नाही, त्यामुळे ही गंभीर समस्या उद्भवली। 3 दिवस झाले शहरातील बहुतांश भागात अजूनही पाणी ओसरलं नाही। आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधांसह पाणी निचरा तसंच नाले सफाईची कामं तातडीनं हाती घ्यावीत अशी सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली। पाकिस्तानात घडवून आणलेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये अनेक जवान शहीद झाले। पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये भारत मातेच्या अनेक भावा बहिणींचं रक्त सांडलं गेलं। त्या रक्ताच्या डागांवर उभं राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी दिली। या देशातील जनतेच्या भावनांशी भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार खेळत असल्यानं या विरोधात रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट रोड इथं माझं कुंकू माझा देश हे जोरदार आंदोलन। बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जुना विडी घरकुल, अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगर, व्यंकटेश नगर, नीलम नगर आणि होडगी रोड परिसरातील 1880 घरांमध्ये पाणी शिरलं होतं। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। गेल्या 2 दिवसात केवळ 113 ठिकाणी पंचनामे करण्यात आले होते। नागरिकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तंबी देऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिले। त्यानंतर लगेचच शनिवारी उत्तर तहसील कार्यालयाकडून 16 पथकांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला। त्यानुसार या पथकांमार्फत पूर आलेल्या भागातील घरांचे पंचनामे करण्यात येत आहेत। 2 दिवसात हे पंचनामे पूर्ण करू अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली। सोलापूर महापालिकेच्या बांधकाम, रस्ते, गवसू, भूमी मालमत्ता, मशिनरी अशा विविध विभागांचं लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षक आले असता या विभागांच्या सुमारे 110 फायलींपैकी केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच फायली तपासणी करण्यासाठी मिळाल्या। अन्य फायलींचा थांग पत्ताच नसल्यानं या फायली शोधण्यात मोठ्या प्रमाणात पालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंतली होती। कोणत्याही परिस्थितीत या फायली मिळणं गरजेचं होतं। तसं न झाल्यास प्रति फाईल 25,000चा दंड ठोठावण्याचा इशारा शासकीय लेखापरीक्षकांनी दिला होता। त्यामुळं धाबे दणाणलेली प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी 102 सदस्य निवडण्यासाठी 26 प्रभाग तयार केले आहेत। या प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली। यावर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। शनिवारी आणखी 5 हरकती प्राप्त झाल्या। प्रमोद परशुराम जाधव, नागनाथ मनोहर गायकवाड, हरिदास एकनाथ चव्हाण, सिद्धराम लक्ष्मण गायकवाड आणि डॉक्टर दादाराव रामचंद्र रोटे या सर्वांनी सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक 6 आणि चव्हाण वस्ती
हा प्रभाग 6 मध्ये जोडण्यात आलेला भाग वगळून प्रभाग क्रमांक 23 मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी सूचना केली आहे. शुक्रवारपर्यंत 10 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.